विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी मार्च 2025 बोर्ड प्रश्नपत्रिका गणित भाग 2 अभ्यासत आहोत. यामध्ये आपण यापूर्वी 4 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आता आपण शेवटचा हा 5वा प्रश्न अभ्यासणार आहोत. यामध्ये एक उपप्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला 2 दिले जातात. हा पण सोपा प्रश्न असतो. प्रश्नामध्ये आपण जर प्रश्न सर्व काही आपल्याला गाईडलाईन करत असतो. प्रश्न आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवत असतो. प्रश्नातली माहिती, प्रश्न अचूक आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रश्न समजला, प्रश्न आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं आहे, कोणतं सूत्र वापरायचं आहे किंवा कोणतं प्रमेय, उपप्रमेय या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रश्न सांगत असतो. म्हणून प्रश्न समजणं फार आवश्यक आहे. चला तर मग आपण प्रश्न वाचन करूया. चौकोन ABCD हा आयत आहे. AD हा व्यास असलेले व कर्ण BD ला X मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे. जर AB बरोबर 12 सेंटीमीटर, AD बरोबर 9 सेंटीमीटर, तर आपल्याला BD आणि BX च्या किमती काढा असा प्रश्न आहे. आपण थोडंसं प्रश्न समजून घेऊ. एक आयत काढावा लागेल ABCD नावाचा आणि मग या आयतामध्ये काय काय आहे. AD ही जी बाजू आहे त्या आयताची, हा व्यास असलेला व कर्ण BD म्हणजे आयताचा आपल्याला एक कर्ण BD काढणार आहोत. त्या BDला X मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे आणि त्या अर्धवर्तुळाचा व्यास आपल्याला AD असेल. आणि मग त्यामध्ये एक दोन बाजू दिलीत, दुसऱ्या दोन काढायच्या आहेत. तर आपण त्या सर्वात प्रथम प्रश्नानुसार एक आकृती काढूया. ABCD हा आयत आपण काढत आहोत. मग ABCD हा आयत काढला. आयत काढल्यानंतर कर्ण BD त्यामध्ये आपण प्रश्नानुसार काढला BD आणि मग या कर्ण BD ला AD हा व्यास म्हणजे ही बाजू AD एक आयताची आहे. एवढा व्यास असलेली एक अर्धवर्तुळ आपण काढणार आहोत आणि ते अर्धवर्तुळ BD ला म्हणजे या कर्णाला X मध्ये छेदतं व AXD हे अर्धवर्तुळ आहे. म्हणजे या ठिकाणी AXD हे अर्धवर्तुळ तयार होते. कर्णाला या ठिकाणी BD या कर्णाला X बिंदू हे अर्धवर्तुळ छेदतं. तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत त्या पाहूया. यामध्ये AB नावाची ही जी बाजू आहे आयताची ती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. त्यानंतर AD ही लगतची बाजू 9 सेंटीमीटर. आपल्याला काय मिळवायचं आहे BD म्हणजे हा कर्णाची लांबी आपल्याला मिळवायची आहे आणि BX च्या किमती म्हणजे BX आपण थोडंसं निरीक्षण केलं तर या ठिकाणी हे अर्धवर्तुळ आहे AXD नावाचं आणि मग हे AB ही इथं स्पर्शिका असेल, A बिंदूत स्पर्श करते. त्यानंतर या अर्धवर्तुळाला BD हा कर्ण छेदतोय X आणि D बिंदूमध्ये. म्हणजे आपल्या लक्षात आलं या ठिकाणी आयताच्या दोन बाजू दिलेल्या आहेत. AB आणि AD कर्ण काढायचा आहे BD नावाचा आणि मग आपण सहज आपल्याला माहीतच आहे आयतामध्ये जर आपण दोन बाजू दिल्या असतील, कर्ण काढायचा असेल तर पायथागोरस आपण सहज वापरू शकतो. कारण हा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आयताचा कर्ण आयताचे कोण काटकोन असतात आणि म्हणून काटकोनासमोरली बाजू कर्ण वर्ग बरोबर उरल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेनुसार आपल्याला हा कर्ण काढता येईल. मग आपण मिळवूया उत्तरामध्ये. चौकोन ABCD हा आयत आहे. आणि मग आयतामध्ये BD हा काय आहे, कर्ण आहे. रेख BD हा कर्ण आहे आणि मग आपल्याला लगतच्या दोन बाजू दिलेल्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी पायथागोरस वापरू शकतो. म्हणून आपण उत्तर डायरेक्टली लिहूया. BD चा वर्ग बरोबर AD
चा वर्ग अधिक AB वर्ग, म्हणजेच आपण पायथागोरस वापरत आहोत. कर्णाचा वर्ग बरोबर उरल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. हा काय वापरला आपण? पायथागोरस आपण या ठिकाणी प्रमेय वापरत आहोत. त्यानंतर या किमती आपण ठेवूया. BD ची किंमत आपल्याला मिळवायची आहे. BD वर्ग बरोबर AD, आपण आकृतीत पाहिलं तर 9 दिलेला आहे. 9 चा वर्ग अधिक AB 12 दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी म्हणून BD वर्ग बरोबर 9 चा वर्ग 9 गुणिले 9 81, 12 चा वर्ग 12 गुणिले 12 144. आपल्याला वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. बेरीज करूया. 4 आणि 1 5 आणि 8 आणि 4 2, 8 आला 1, 1 आणि 1 या ठिकाणी 2 म्हणजे 225. आणि मग या ठिकाणी आपण BD वर्ग बरोबर 225 आहे, तर वर्ग काढून टाकला आपण, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं, म्हणजेच या ठिकाणी काय होईल? 225 चं वर्गमूळ 15. BD बरोबर 15 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी हा कर्ण मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय किंमत काढायची आहे ती थोडंसं लक्ष द्यावं विद्यार्थ्यांनी. BX, आणि मग यामध्ये आपण जर निरीक्षण केला आकृतीचं बारकाव्यानं, तर हे एक अर्धवर्तुळाची स्पर्शिका असेल आणि छेदिका असेल BD नावाची, आणि म्हणून या ठिकाणी आपण सहज स्पर्शिकेचा वर्ग हा या छेदिकेच्या अंतच्छेदाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. म्हणून आपण सहज या ठिकाणी मिळवू शकतो रेख AB ही स्पर्शिका आहे. ही स्पर्शिका आणि रेख BD ही अर्धवर्तुळाची छेदिका आहे. आपण जर आकृतीत निरीक्षण केला तर आपल्याला हे दिसतंय, आणि म्हणून या ठिकाणी स्पर्शिकेचा वर्ग हा छेदिकेच्या अंतर्छेदाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. म्हणजे BX गुणिले BD. आपण कोणतं प्रमेय वापरलं तो उल्लेख करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय वापरलेला आहे. स्पर्शिका छेदिका प्रमेय. आणि मग यामध्ये म्हणून AB आपल्याला दिलेला आहे 12 चा वर्ग. BX आपल्याला BX ची किंमत काढायची प्रश्नामध्ये, गुणिले BD, आपण हा आत्ताच BD म्हणजे कर्ण आहे तो, ती किंमत मिळवलेली आहे 15. म्हणजेच 12 चा वर्ग 12 गुणिले 12 144 बरोबर BX हा 15 गुणाकाराचे व्यस्त भागाकारात जाईल, आणि म्हणजेच या ठिकाणी हा भागाकार करूया आपण. 15 1 15, 15 7 5 15 28 15 90 35 आणि मग 135 144 गेले तर किती राहिले बघा, 9 राहिले. 35 आणि 10 9, आणि मग आपण दशांश दिल्यानंतर इथं 90 होतात, आणि 15 90, म्हणजेच या ठिकाणी BX बरोबर या ठिकाणी 9.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोपा आहे. फक्त आपण निरीक्षण करणं आवश्यक आहे. लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला सहज उत्तर मिळू शकतं.